तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता। आपला अध्याय आहे 22वा 23वा। 14व्या अध्यायात 18व्या अध्यायात एका ठिकाणी लिहिलं आहे, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ईश्वराला पाहता येतो। अवांग मनस गोचर असं जे वेदात म्हटलं आहे, कारण वेदामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये म्हटलं आहे, वेदामध्ये म्हटलं आहे की तो अगोचर आहे। अगोचर म्हणजे गोचर न होणारा, न गोचर म्हणजे अगोचर, तो गोचर होत नाही। याचा अर्थ त्याचा आपल्याला अनुभव घेता येत नाही। कशाला? मनाला आणि वाणीला। मग आपल्याला ज्या गोष्टी गोचर होतात मनाला, वाणीला, इंद्रियांना की नाही, त्या प्रकारे ईश्वराला बघता येत नाही। म्हणून ते श्रीरामकृष्णांनी म्हटलं नरेंद्राला, मी देवाला बघतो आहे, तुला जसं बघतो आहे तसंच बघतो आहे, तसंच बघतो। नरेंद्रांनी प्रश्न विचारला होता की देवाला बघता येते की नाही, तुम्ही बघितलं आहे काय, असा प्रश्न होता। त्याचं उत्तर त्यांनी फार छान दिलं, उत्कृष्ट उत्तर आहे ते की हां, मी बघितलं आहे, बघता येतं आणि मी बघितलं आहे आणि तुलाही बघता येईल असं ते म्हटलं आहे। तुलाही बघता येईल आणि मी बघितलं आहे, म्हणजे कशाला बघता येईल आणि कशाला बघता येत नाही, दोन्ही उत्तरं बरोबर आहे। म्हणून इथे वेदामध्ये जे म्हटलेलं आहे, उपनिषदांमध्ये म्हटलं आहे, तो अवांग मनसो यथा वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास, असा एक मंत्र आहे। जिथनं वाचा म्हणजे वाणी आणि मन जातं तिथपर्यंत आणि परत फिरतं। त्याला काही मिळत नाही तेव्हा माणूस परत फिरतो, काहीतरी मिळेल म्हणून तो गेला तिथे की नाही, पण मिळत नाही म्हणून परत आला की नाही। आलो तुझ्याद्वारा पतित पावन मनशी म्हणून, आलो तुझ्याद्वारा पतित पावन नभेशी म्हणून जातो माघारा, असा एक अभंग आहे। बहुतेक चोख्या माळचा मंत्री आहे, तो नामदेवांचा आहे का? नामदेवांचा आहे। मला कळलं होतं की तू पतित पावन आहेस, म्हणजे जो पतित आहे त्याला पावन करणार आहेस, पवित्र करणार आहे। जो अपवित्र आहे, अशुद्ध आहे, त्याला तू काय करतो? शुद्ध करतो। आणि जो पापी आहे त्याला पुण्यवान करतो, असं मी ऐकलं होतं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला मी, आणि म्हणून तुझ्या दारात आलो। पण तुझ्या दारात आल्यानंतर मला कळलं असं बिसं काही नाही आहे की नाही, तू काही पतित पावन नाही आहे, तुझला अशुद्ध करत नाही। आता काय मिळत नाही, मी ज्यासाठी आलो, लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी तुझ्याकडे आलो आणि आल्यानंतर मला कळलं की ते मी ऐकलं ते काही बरोबर नव्हतं, खोटं होतं, ते उगाच भ्रम होता। मग आता काय करायचं? जातो माघारा, पतित पावन नभेशी म्हणून जातो माघारा। आता मी काय करतो, इथं बसण्यात काही फायदा नाही आहे की नाही, मग आपण काय करू? आल्या पावली परत फिरू। हा रुसवा आहे भक्ताचा, नामदेवांचा आहे की नाही, तो इतका जवळचा संबंध आहे, म्हणून देवावर रुसला येतो। पण काय याचे अर्थ दोन्ही आहेत ते, की तुम्हाला बघता येतं आणि बघता येत पण नाही। म्हणून त्यांनी म्हटलं की जे म्हटलं आहे, तुम्ही जे ऐकलं आहे ते बरोबर आहे की देव हा अवांग मनस गोचर आहे। गीतेमध्ये आपण ते सतत बघतो आहे, 12व्या अध्यायात खूप स्पष्ट आहे ते की नाही,
म्हणून ते 12व्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे. त्याची सुरुवात अर्जुन उवाचपासून आहे. म्हणजे अर्जुन म्हणतो, अर्जुन म्हणाला, भगवान म्हणाले, अर्जुन म्हणाला, एकेरी आपल्याकडे उल्लेख असतो. श्री अर्जुन उवाच नाही आहे, फक्त श्री भगवान उवाच आहे. अर्जुन म्हणाला, पहिला शब्द कोणता आहे? एवम म्हटलं आहे. आता एवम म्हणजे काय? एकच शब्द आहे बघा. एवम म्हणजे असं. एवमचा अर्थ होतो संस्कृतमध्ये असं. आता असं म्हणजे कसं? असं म्हणजे याच्या आधीचं म्हणजे काय? 11वा अध्याय, मोठा अध्याय आहे तो. हे 2-3 अध्याय खोमडे, त्यातला सगळ्यात मोठा अध्याय आहे तो. म्हणजे इतकं भगवंतानी काय दाखवलं? विश्वरूप दाखवलं. त्याला नाव आहे विश्वरूप दर्शन. म्हणजे भगवंत हा विश्वरूप आहे, म्हणजे विश्वच म्हणजे भगवंत आहे या अर्थाने. आता ते आपल्याला समजत नाही. 10व्या अध्यायावर 11वा अध्याय अवलंबून आहे की नाही, आणि 11व्यावर 12वा अध्याय अवलंबून आहे. आणि त्याला म्हणतात भक्तिकांड म्हणतात. 6व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तिकांड किंवा भक्ती पर्व म्हणूया. भक्तीचा तो 6 आहे. पहिले 6 अध्याय कर्मपर आहे, दुसरे 6 अध्याय भक्तीपर आहे, आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञानपर आहे. अशी पारंपरिक त्याची विभागणी आहे. हा 12वा अध्याय म्हणजे त्या विभागणीचा शेवटचा अध्याय आहे तो. तर पहिला शब्द एवम परंपरा, एवम सततयुक्ता ये. अशा प्रकारे तुझ्याशी सततयुक्त असलेले, सततयुक्त म्हणजे सतत तुझ्याशी जोडल्या गेलेले. आता सतत जोडल्या गेले म्हणजे ते कशाने जोडले गेले नाही? विश्वरूपाशी जोडले गेले. बघा, लक्षात ठेवा. म्हणून तिथे गीतेमध्ये 3 प्रकारे आपण बघू शकतो. म्हणून 12व्या अध्यायाचा तो विभागणीच केली आहे ती की नाही. मय्यावश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. म्हणजे माझ्याशी नित्य जोडले जातात. आता नित्य जोडले जातात म्हणजे कसे जोडले जातात? मयी आवेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. नित्य उपासना करतात माझी, नेहमी जोडले राहून माझी उपासना करतात. म्हणजे माझ्याशी त्यांचं जो हे आहे, जोडणं आहे, ते कधीच खंडित होत नाही, अखंडित असतं. जसं आकाशामध्ये पतंग किती उंच गेली, खूप उंच 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 जाते ती, पण ती जमिनीशी जोडलेली असते. जो पतंग उडवणारा असतो त्याच्या दुसरं टोक त्याच्या हातात असतं. आपण भक्तीने जोडलेला, उपासनेने जोडलेला आहोत देवाशी, आणि सततयुक्त आहोत. मग त्याने म्हटले, आणि जे दुसरे आहेत, दुसऱ्या प्रकारचे आहेत की जे त्यांच्याविषयी काय की जे निर्गुण निराकार वगैरे, हा 3रा भाग झाला की नाही. तो 3रा आहे. 3रा म्हणजे कसा की ते पूर्णपणे, म्हणून ते शंकराचार्यांनी त्याच्यामध्ये छान म्हटलं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं नंतर बोलू आपण. अर्जुनाने म्हटलं आहे या 2 मधलं कोण श्रेष्ठ आहे? तर ते भगवंत म्हणतात, आपल्या शंकराचार्य म्हणतात ही व्याख्या करताना, ते आपण नंतर बोलू, त्याच्याशी आता बोलू नये. त्यात आता तसंच राहू दे, असं ते शब्दांची योजना तशी आहे. त्यानंतर तसंच राहू दे, आपण नंतर म्हटलं आहे त्यांनी. कारण ते तुमच्या ह्या ह्याच्यात येत नाही, रुटीनमध्ये येत नाही, सामान्य कल्पनेमध्ये येत नाहीत. ते कल्पनेच्या पलीकडे लोक आहेत. याचा उल्लेख इथे आहे की ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. ते सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात. कोणते? जे तू अक्षरम निर्देशम, जे अक्षराला, अक्षर म्हणजे जे क्षर नाही ते, म्हणजे जसं आहे तसंच राहतं. ते कमी जास्ती काही होत नाही, मागे पुढे काही होत नाही. आणि मग ते अनिर्देश आहे, ते दाखवता येत नाही. आता विश्वरूप दर्शन दाखवता येत नाही, पण दाखवता येते. दोन्ही आहे त्याच्यामध्ये. म्हणून तिथे एवम शब्द आलेला आहे. एवम सततयुक्ताये भक्तास्त्वाम पर्युपासते. आणि ये चाप्य
अक्षरमव्यक्तम तेषाम के योगवित्तम. यामध्ये कोणता श्रेष्ठ आहे? योगवित म्हणजे योगाला जाणणारा आणि सुपरलेटिव्ह डिग्री आहे. योगवित, योगवित्तर, योगवित्तम असं आहे. त्याचं श्रेष्ठ कोण? आपलं वाटतं हे बरोबर आहे की हे याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण काय करू? तेच करू, जे श्रेष्ठ आहे तेच करू. मग भगवंतांचं उत्तर दिलं फार छान दिलं आहे की नाही. ते म्हणतात की हेही श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठ आहे, परंतु ते वेगळे आहेत. म्हणजे अपवाद आहे. अपवाद नियमात घेऊ नका की नाही, पण अपवादाला दुर्लक्ष पण करू नका. म्हणजे अपवादाला तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. स्वामींनी जसं म्हटलं आहे की बिफोर युअर आईज हायेस्ट आयडियल. तुमच्या डोळ्यासमोर सर्वोच्च आदर्श ठेवा. पण सर्वोच्च आदर्श ठेवला म्हणजे काही तुम्हाला तो जमणार नाही आहे. मग जमणार नाही तर कशा ठेवायचं? आपण नेहमीच म्हणतो की भक्ती श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ. गीतेमध्ये तसं नाही आहे नाही, अशी विभागणी कुठेच नाही आहे. त्याला स्वामी म्हटलं फिक्टिशियस डिफरन्स. यासाठी काल्पनिक कल्पना आहे. म्हणजे आपण आपल्या भ्रमाने निर्माण केलं आहे. कारण आपल्याला काय वाटतं की आपण खाली नाही, आम्ही वरचेच आहोत, असा आपला एक भ्रम असतो. आमचं स्थान हे उंच आहे, खाली नाही आहे. आपण कोणाचंही स्थान असं उंच आपलं मन स्वीकारत नाही. आपला जो अहंकार असतो तो आपल्याला स्वीकारू देत नाही की नाही. म्हणून ते शंकराचार्य म्हणतात त्यांच्याशी बोलूच नको सत्यतामध्ये. म्हणून जे भक्तियोग आहे त्याचे जे शेवटचे श्लोक आहेत, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच, ते सगळे श्लोक भक्तीचे आहेत, भक्ताचे आहेत. ते मला पुष्कळ लोक म्हणतात आणि त्याचं चर्चा पण झाली आहे की हे सगळे श्लोक भक्तियुगामध्ये आलेले आहे. पण तिथे त्याचं उत्तर आहे कोणते श्लोक लागू होत नाही, सदान भक्ताला लागू होत नाही. ते आपल्या ज्या नेहमीच्या भक्ती असतात ना त्यांची आपल्या कल्पना त्याला लागू होत नाहीत. ते अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच. आता अद्वेष्टा सर्वभूतानां पहिला शब्द आहे की नाही. म्हणजे सर्व भूतांविषयी त्याच्या मनामध्ये काही द्वेष नसतो. आता आपल्याला माहिती आहे की जो उपासक असतो की नाही तो नेहमी त्याच्या मनात द्वेष असतो इतर पंथाविषयी की नाही. इतर पंथाविषयी त्याच्या मनात असं संबंध अतिवाईट की माझा धर्म काय तो खरा आणि बाकीचे सर्व झूट. सर्वच मार्गांनी त्याची प्राप्ती होते. आंतरिक व्याकुळता असली की झालं अनंत मते, अनंत पथ, अनंत मते. नंतर बघा भक्तीच सार होय. त्याचं सर्वदा नामगुण संकीर्तन केल्यानं भक्ती उत्पन्न होते. आहा, शिवनाथाची केवढी भक्ती. हरी प्रेमरसात मग्न असतो, जणू पाकात टाकलेला चिरोटा. ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण एक गोष्ट दुसऱ्यासारखी नसते. म्हणून अपवाद इथे म्हटलं नाही काय, ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मलाच प्राप्त करून घेतात. माझी त्यांना पण प्राप्ती होते. त्यात थोडंसं फरक आहे. सर्वभूत हिते रताः, गीतेमध्ये आलं आहे सर्वभूत हिते रताः. म्हणजे सर्वभूतांच्या हितामध्ये ते मग्न असतात, रत असतात. असं का म्हटलेलं आहे? कारण ते सगळ्या जगाला एकरूप बघत असतात आहे की नाही, अखंडितपणे बघत असतात. त्यांच्यासाठी हा माझा जवळचा आणि तो दूरचा किंवा तो माझा नाही असं नसतं. कारण त्यांची ती आपण ज्याला म्हणू बांधणीच तशी असते, मनाचा कलच तसा असतो की त्यांना भेद दिसत नसतो. आणि म्हणून ते त्यांच्यात आता जेवढे संत आहेत बघा, किंवा आपण हे सगळे महापुरुष म्हणतो शंकराचार्य, भगवान बुद्धासारखे, यांच्यामध्ये काय दिसतं मला, मला काय मिळणार हा विचारच करत नाही. माझा काय फायदा होणार की नाही, की मला इथून मला भक्ती मिळणार की नाही, मुक्ती मिळणार की हा विचारच करत नाही. आपण करतो की नाही, मला भक्ती मिळाली पाहिजे, मला मुक्ती मिळाली पाहिजे असं विचार करतो. कारण आपण त्या प्रकारचे नाहीत, ते विचारच करत नाही आहे. ते प्राप्नुवन्ति मग त्यांना मिळालंच आहे, ते मिळायचं काही राहिलं नाही आहे. पण त्यांच्या जीवनात दिसतं सर्वभूत हिते रताः.
ते मग्न असतात सर्व भूतांचं हित कशात राहील, आहे की नाही. जसं ते आपण नेहमी म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांचा जी ओवी आहे की नाही, की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे तिन्ही लोक जे आहेत भूर्भुव स्व आणि अवघाची संसार, सगळ्याच्या सगळा संसार, कारण ती अद्वैत अनुभूती आहे. इथे दोन्ही याचा उल्लेख आहे. एक सगुण म्हणजे द्वैत अनुभूती, तिसरी अद्वैत अनुभूती आणि मधली विश्वरूप दर्शन की नाही. त्या विश्वरूपामध्ये तुम्हाला देव दिसतोही आहे, सगुण साकार रूपामध्ये, ज्याचा गीतेमध्ये आहे उल्लेख आहे की सहस्रबाहो, सगळं काय त्याला 1000 हात आहे, 1000 मुख आहे की नाही, जीवा आहे वगैरे वगैरे सगळं अद्भुत दर्शन आहे. ते 11व्या अध्यायामध्ये अगदी विस्ताराने दर्शन दिलेलं आहे भगवंतानी. आणि अर्जुनाने नंतर त्याचं वर्णन केलं आहे. नंतर तो घाबरला नंतर की देवा मला ते नको, तुझं आधीचं स्वरूप मला दे. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. तर विश्वमूर्त आहे तो, म्हणजे विश्वाने प्रकट झालेला आहे, विश्वरूपामध्ये प्रकट झाला आहे तो. पण मेरे बस की बात नाही आहे, मला नाही जमत ते की नाही. त्याला आनंद खूप झाला. भगवंताने नंतर पण सांगितलं, अरे हे सगळं आहे ना, हे फार कठीण आहे. देवा आप्यस्य रूपस्य नित्य दर्शनकांक्षिणः की नाही. अरे देवतासुद्धा ह्या विश्वरूप दर्शनाची नित्य इच्छा धरतात, नित्य दर्शनकांक्षिणः. पण अर्जुन म्हणतात धरत असतील, मला नाही जमत ते की नाही. मला तो म्हणतो दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन. हे जनार्दना, तुझं ते मानुष्यरूप दाखव, म्हणजे मनुष्यरूप दाखव. आणि कसं आहे मानुष्यरूप म्हटलं आहे बघा, म्हणजे तो देव विश्वरूप आहे आणि दुसरं म्हणजे तो अनंत आहे, त्याला कोणती उपाधीच नाही आहे. विश्वरूपाला उपाधी आहे की नाही. मला ते मनुष्यरूप पाहिजे. ते वचनामृतात येतं ना की कृष्ण गोकुळामध्ये यशोदेला खूप दाखवतो, विश्वरूप दाखवतो की नाही. तर ती म्हणते मला हे नको, तुझं गोपाळाचं रूप दाखव. म्हणजे लहान मूल, गोपाळ, छोटं बाळ की नाही. म्हणजे काय, ते परब्रह्म जे आहे ते मला माझ्या इंद्रियाला म्हटलं आहे इंद्रिय गोचर होतो. तो सामान्य माणसाला इंद्रिय गोचर होणारी गोष्ट ही त्याला सहजपणे समजू शकते, त्याची सहजपणे एकरूप होऊ शकतो. म्हणून देव हे मुद्दामून त्यासाठी येतात. त्यांनी म्हटलं आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. मी धर्माची संस्थापना करण्यासाठी काय करतो, संभवामी म्हणजे उत्पन्न होतो, म्हणजे मी मनुष्यरूप धारण करतो. तो मनुष्यरूप नाही आहे की नाही. अजोपी स नव्य आत्मा. अज म्हणजे ज्याचा जन्म होत नाही, मनुष्याचा जन्म होतो की नाही. मग तो जन्म न होणारा म्हणजे जन्म कसा काय घेतो. अजोपी सन, मी अजन्म असूनसुद्धा, असा त्याचा अर्थ होतो अजोपी सन. मग कसं अव्यय आत्मा. अव्यय आत्मा म्हणजे अविनाशी आहे, अनंत आहे तो. ज्याचा जन्म झाला त्याचा नाश होतो, त्याला मृत्यू होतो. मग तो त्याचा मृत्यू होत नाही. मी असा आहे, असं असूनसुद्धा भूतानाम ईश्वरोपी सन. प्रत्येक सन शब्द आले आहे बघा. असूनसुद्धा, सुद्धा असं आहे ते की नाही. असं असूनसुद्धा मी शरीरधारी होतो, म्हणजे मनुष्य शरीर धारण करतो. मग आपण ते दशावतार आहे त्याच्यामध्ये मनुष्य शरीर नाही आहे. पहिलं मासोळीचं शरीर मत्स्यावतार ज्याला म्हणतो. नंतर मग वराह अवतार आहे, कश्यप अवतार आहे, कासवाचा अवतार आहे. कासवाचं रूप घेतलं, जे पाण्यातही राहतं आणि पाण्याच्या बाहेर राहतं. मासोळी फक्त पाण्यात राहते. मग वराह अवतार आहे जो पृथ्वीवर राहतो. नंतर मग नरसिंह अवतार आहे, मनुष्य आहे आणि सिंह आहे. मग वामन अवतार आहे, बटू आहे. याचा अर्थ काय आहे की इतर याच्यामध्ये त्याला अंश अवतार म्हणतात की नाही. म्हणजे देवाचे ते अंश अवतार आहे की नाही. मोहिनी रूप आहे, तो सुद्धा एक अवतार आहे सागर मंथनामध्ये, तो पण एक अवतार मानला जातो. द्रौपदीच्या वेळी वस्त्र अवतार त्याला म्हटलं जातं महाभारतामध्ये जे आहे.
म्हणजे भगवंतानी वस्त्राचं रूप घेतलं की नाही. म्हणजे तो भगवंत जो आहे अज आहे, जन्म होत नाही, अनादि आहे, अविनाशी आहे, असं असूनसुद्धा तो आकार धारण करतो की नाही. ज्याला निराकार आहे, ज्याला आकार नाही, ते त्याचं खरं रूप आहे. पण ते इंद्रियगोचर होत नाही आहे की नाही. म्हणजे इंद्रियगोचर म्हणजे ते असूनसुद्धा तुम्हाला इंद्रियगोचर झालं पाहिजे. म्हणजे अवतार म्हणजे काय असतो? अवतार म्हणजे ते पूर्ण परब्रह्म आहे नाही, त्यात काहीच कमी झालं नाही. पण तुम्हाला ते मनुष्यरूपामध्ये स्वामी विवेकानंदने म्हटलं आहे, समजा मांजर आहे, तर मांजराला समजा ईश्वराला बघायचं असेल तर ती मांजर काय, तिला विराट मोठी मांजर अशा रूपातच तिला तो ईश्वर समजू शकेल. फार सुंदर आर्ग्युमेंट आहे ते, आहे की नाही. गाईला एक अशी मोठी शक्तिमान अशी गाय असेल तेच तिला समजू शकेल, तर माणसाला माणूस रूपातच समजू शकेल. कारण ती इंद्रिय गोचर जी गोष्ट नाही आहे, ती इंद्रिय गोचर झाली तरच समजू शकेल ती. हा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा समजू शकेल. म्हणून श्रीरामाने म्हटलं की अरे मी तुला बघतोय तसंच देवाला बघतोय. शिवाय नाही त्यांनी पुन्हा पुढे वाढवलं आहे. ते म्हणतं की तुला जसं त्याच्यापेक्षा अधिक स्पष्टपणे तुला बघतोय, देवाला बघतोय मी तुला बघतोय, हे स्पष्टपणे बघतोय, पण इंद्रियांच्या माध्यमातून बघतोय की नाही. पण जेव्हा इंद्रिय काम करणे तेव्हासुद्धा इथे इंद्रियांचं काही चालत नाही, तिथेसुद्धा मी देवाला बघतोय. म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. दृष्टवेदम रूप तो म्हटलं तव रूपम सौम्यम जनार्दन म्हटलं आहे. हे जे विश्वरूप दर्शन आहे ते सौम्य नाही आहे, खूप उग्र आहे. ते दाढा आहे, ते सगळे सैनिक त्याच्या दाढेत जातात आहे, आणि तो चावून जसं खातात ना, चावून तर दातात काहीतरी अटकतं, तसे दातात ते अटकलेले आहे असं रूप आहे ते. आता हां, तर अर्जुन तर तो योद्धा आहे, त्यांनी मारकाट त्यात जीवनवर बघितली आहे की नाही. त्याचा तो क्षत्रियच आहे तो, त्याच्या दृष्टीने सर्जन आहे, त्याच्या दृष्टीने रक्तपात काय आणि ते कापाकापी काय ते काही नवल नाही आहे. पण इतरांना नाही बघता येणार, ते बेशुद्धच पडतील. तर अर्जुन तो जन्मभर त्यांनी युद्धच केलेले आहेत. पण तो आता काय म्हणतो, जो उग्र रूप मला नको, मग सौम्य जनार्दन पाहिजे. तव रूपम सौम्यम जनार्दन की नाही. आणि म्हणतो सचेता प्रकृतिगता इदानीमस्मी समृद्धा आणि सचेता प्रकृती. आता मी थोडंसं काय माझं हुश्य म्हणतो आहे, आता मला थोडं बरं वाटतं आहे. खूप ऊन आहे, तापतो आहे, आपण घाबरलेलो आहे, तहान खूप लागली आहे आणि मग आपण खाली आलो, थोडंसं कूलर फॅन ए सीमध्ये आलो, थोडं पाणी पिलो भरपूर, आता हुश्य वाटतं, आता बरं वाटतं आहे. म्हणजे प्रकृतीम सचेता गता. आता मी थोडं नॉर्मल झालेलो आहे असं म्हणतो तो. याचा अर्थ त्याने याचा अर्थ असा आहे प्रत्येक वेगवेगळा असतो, आहे की नाही. मग वेगवेगळ्या प्रकारे भगवंत त्यासाठी त्याला ज्या ज्या रूपात त्याला पाहिजे त्या रूपात तो येतो, आणि त्या रूपामध्ये तुम्ही गेलं तर ते एकच आहे नाही. म्हणून याच्यामध्ये गीतेमध्ये म्हणा किंवा वचनामृतामध्ये म्हणा की नाही, की लक्षात ठेवा ईश्वराला पाहता येतो नाही. आपण गेल्या वेळी बघितलं, गेल्या रविवारी, हा विश्वास जो आहे की आज आपल्याला तो विश्वास आहे आणि नाही म्हणता येत नाही. का नाही असं तर आपण जे काही थोडंफार आपण इकडे वळण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या दिशेने थोडीफार वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी आपल्याला जे काही सांगण्यात आलं आहे त्याला इथे म्हटलं आहे, गीतेमध्येच म्हटलं आहे की तेच अतितरंती एव मृत्यूम श्रुतिपरायणा. श्रुतिपरायणाचा अर्थ असा होतो आहे, गीतेमध्ये असा केला आहे की जे ज्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे तो करतो आहे. असं असं जप करा, असं असं देवाचं ध्यान करा, जे काही सांगितलं तेच फक्त एवढंच करता येतो, बाकी काही जास्ती करता येत नाही. ते सुद्धा पार होतात नाही. म्हणजे जसं घरी
आपले वेगवेगळ्या वयोगटाचे लोक असतात, 10 लोक असतात, 5 लोक असतात की नाही. प्रत्येक जेवतो, प्रत्येकाला जेवण मिळतं, प्रत्येकाचं जेवणाची वेगळी असते. प्रत्येकजण, लहान मुलं आहे ते एवढंच खातो, तर एवढंच घात दिला जातो, तोंडात जातच नाही त्याच्या, काही चमच्यामध्ये थोडंसं दिलं जातं. खूप वय झालं आहे त्यांना नाही खात आहेत, त्यांनाही मग एवढंच खावं लागतं. त्यातले मध्यम आहे ते भरपूर खाऊ शकतात, सगळ्याच प्रकारचे पदार्थ खाऊ शकतात. प्रत्येकाचं जेवण होतं, प्रत्येकाचं पोटात काहीतरी जातं, पण ते वेगवेगळं असतं. हे इथे आपल्याला सांगतात. अवांग मनस गोचर म्हणजे याचा अर्थ असा होत नाही आहे, म्हणून हे सनातन वैदिक धर्माचं वैशिष्ट्य आहे की नाही, की तुम्ही एकतर घ्या नाही तर सोडा, असं नाही. घ्या आणि सोडा असं नाही, म्हणजे ते पर्याय नाही असं नाही आहे. ते शेकडो पर्याय आहेत, शेकडो विकल्प आहेत आणि ते फार महत्त्वाचं आहे. कारण अवांग मनस गोचर म्हटलं आहे, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या वाणीला आणि मनाला ते गोचर होणारच नाही, कळणारच नाही, तुम्हाला कधी समजणारच नाही आहे. म्हणून श्रीरामकृष्णाने त्याचं फार छान विश्लेषण केलं आहे, म्हणा का त्याचा एक प्रकाश टाकला आहे की ते विषयासक्त मनाला अगोचर आहे. मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहे की नाही, यांना ज्या प्रकारे आपलं जग गोचर होतं, म्हणजे जगाचं दर्शन होतं आपल्याला, त्याला दृश्य म्हणतो आपण की नाही. आपल्याला दिसतं आणि म्हणतो आहे की नाही. दिसत नाही त्याला आपण आहे म्हणत नाही, तिथे अस्ति नसतं. दिसतं आहे, अनुभव येतो आहे, हे आपल्या मनाला पक्का विश्वास असतो. दिसत नाही, अनुभवत नाही, नाही. जडविज्ञान तेच म्हणतं, आम्ही सिद्ध करू शकत नाही, नाही. ते सिद्ध करू शकतो म्हणजे आहे, आम्ही सिद्ध करू शकत नाही आहे म्हणजे नाही आहे. ते म्हणतं असं नाही आहे. म्हणून स्वामी विवेकानंद त्यांना, ते तुम्ही वैज्ञानिक नाही, वैज्ञानिक आहात, पण तुम्ही सरफेस सायंटिस्ट आहात की नाही. मला समजत नाही, मला कळत नाही, मला अनुभवला येत नाही, म्हणून ते नाही आहे, याला म्हणतात वरवरचे सायंटिस्ट आहात, तुम्ही खरे सायंटिस्ट नाही. मला दिसत नाही तरी पण कोणाला तर दिसतं आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, कारण हे पराविद्या आहे ना नाही. पराविद्या अशी असते की तुम्हाला तुमचं मन तसं पाहिजे, तुमची ती बुद्धी तशी पाहिजे, तुमचे संकल्प तसे पाहिजे, तुमची सगळी प्रवृत्ती तशी पाहिजे, तसे संस्कार पाहिजेत. आणि तसे असले तर मग ते 5 वर्षाच्या प्रल्हादाला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ध्रुवानी तपस्या केली, प्रल्हादाने तपस्या केली असं दिसत नाही आहे आपल्याला पुराणांमध्ये, कारण तो तसा आधीपासूनच होता, जन्मापासूनच तसा होता. तो नारायण भक्तच होता, हरिभक्तच होता तो. ध्रुवाला एका घटनेमुळे त्याला वैराग्य आलं आणि मग त्याला आईने त्याला मार्गदर्शन केलं, नारदांनी त्याला मंत्र दिला आणि त्याच्यामध्ये ती दृढता होती. काही केलं तरी मी आता देवाचं दर्शन घेणार. वर्णन आहे की खूप वादळ आले, पाऊस आला, सगळे ऋतू असतात वेगवेगळे. तो एवढसा लहान मुलगा, त्याच्यात किती पक्क दृढता आहे बघा. त्याने कशालाही जुमानलं नाही. अरे तुझ्यासाठी नाही आहे, तर ते सांगितलं. नारद नंतर आले. आधी त्याच्या आईने जे सांगितलं की तुला वडिलांच्या मांडीवर बसता येत नाही आणि सोडून देतं, नाद सोडून दे, तू देवाच्या मांडीवर बस. मग तो गेला अरण्यामध्ये तपस्या करायला. तपस्या केली त्यांनी. मग त्याला समजवायला नारद आले की अरे तू काय करतोस, तो लहान मुलगा आहेस, तुझे खेळण्याचे दिवस आहे, ते खाण्यापिण्याचे दिवस आहे, हे तुझ्यासाठी नाही आहे तपस्या वगैरे, जंगलात जाऊन अरण्यामध्ये आहे की नाही. मोठे लोक येत नाही, तू तर फारच लहान आहेत. पण त्याच्या मनाने पक्क घेतलं होतं की नाही, मला देवाचं दर्शन झालंच पाहिजे. आणि मग नारदांचा त्यांचा अनादर केला नाही, पण त्यांनी त्याचा निश्चय पण ढळला नाही. मग नारदाने त्याला, अच्छा तुझा निश्चय एवढा पक्का आहे का, मग ठीक आहे, तुला मी तो मंत्र देतो आहे की नाही, आणि त्या मंत्राचा तू जप कर. आणि मग काय तसं झालं. मग नारायण दर्शन दिलं. ती कथा याच्यातही येते वचनामध्ये की नाही.
म्हणजे नारायणाने जो नारायणाचं त्याला काय समजतं, तेवढ्याशा छोट्या मुलाला काय समजतं की कसं आहे, म्हणजे जो विश्वरूप नारायण आहे की नाही, आणि म्हणून तो चतुर्भुज नारायण त्यांच्यासमोर प्रकट झाले, विष्णू रूपात प्रकट झाले. त्याच्यात ती पण कथा आहे, तो प्रसंग पण येतो की ती लहान मुलाला जी त्याची जी समज आहे की नाही ते प्रकट झाले. आणि आता त्याला वाटलं की देव आपल्यासमोर प्रकट झाले, त्याला माहीत आहे देव आहे, प्रकट झाले म्हणजे प्रत्यक्ष रूपात आपल्यासमोर आविर्भूत झाले हे त्याला कळत आहे. पण तो त्याला स्तुती करायची देवाची. प्रल्हादाने केली स्तुती फार प्रसिद्ध आहे पुराणामध्ये, भागवत पुराणामध्ये, की जेव्हा त्याच्या वडिलांचा वध झाला हिरण्यकशिपूचा, आणि मग तो सगळे भयंकर त्याचं तो उग्र रूप आहे नरसिंहाचं, ते काही शांत होत नाही, देव सगळे घाबरले आहेत, कोणीच जात नाही ते समोर. मग प्रल्हाद गेला आणि त्याची स्तुती केली, मग ते शांत झाले. याचं वर्णन आहे की त्याच्या गालात हे करायला चाटायला लागले त्याचे गाल, असं वर्णन आहे याच्यामध्ये. नाही, त्यांचा सगळ्यात उग्रपणा आपल्या भक्ताला बघून कमी झाला. याच्यामध्ये आहे की त्याला आता स्तुती करायची देवाची, एवढे प्रत्यक्ष देव आपल्यासमोर उभे झाले, पण तो एवढा लहान, त्याला काहीच करता येत नाही, समजत नाही त्याला कसं करायचं स्तुती करायची, आपल्यालाही समजणार नाही की नाही. तर लहान मुलाला एवढं कल्पना करतो, त्या वयाची कल्पना करतो मी. आणि हे कोणाला समजलं, देवाला समजलं, याची अडचण देवाला समजली. मग देव त्याला मला माझी स्तुती करायची, याला प्रशंसा करायची, त्याची प्रार्थना करायची, पण याला माहीतच नाही. मोठ्या लोकांना म्हणजे याला काय समजणार. आपण म्हणतो ना विष्णू सहस्रनाम वगैरे आहे की नाही, हे महाभारतात येतं. नाही, ते भीष्म आहे, भीष्म पर्व आहे, त्याच्यामध्ये भीष्म पर्व नाही, आपलं हे शांती पर्वात येते, स्तुती आहे. म्हणजे भीष्म तर काही कधी ज्ञानी होते, महाज्ञानी होते. हा लहान मुलगा काय फार छोटा आहे. मग ही अडचण कोणी सोडवली, अडचण देवाने सोडवली. मग त्याच्या शंख आहे त्याच्या गालाला लावला, असं म्हणणं नाही की नाही. त्याच्या गाला लावल्याबरोबर मग तो ध्रुवस्तुती करायला लागला देवाची. म्हणजे आपली स्तुती देवाने स्वतःच करून घेतली. त्याची अडचण भक्ताची आहे, त्याला करायचं आहे म्हणून जमत नाही, मग ते करायचं म्हणून त्यांनी गाला लावलं. आता लहान मुलगा आहे तो, त्याला माहीत आहे की आपलं डोकं सतत हालत असतं, आपले हातपाय सतत हालत असतात, आणि कुंडलं असतात कानामध्ये आहे की नाही, ते कुंडल सतत हालत असतात. कारण की ते हे असतात ना, म्हणजे त्याला स्विवेल जॉईंट म्हणतात, की इथे काय हालत असतात ते, त्याच्यामुळे ते हालतात. त्यांनी बघितलं की देव आहे माझ्यासमोर उभे आहे, याने जे कुंडल हालत नाही आहे की नाही. पूर्वीकडे भीक बाळ्या असायच्या, कुंडल असायचे, आता छिद्र आले, कापं गेली भोकर आली म्हणतात, ते म्हण आहे मराठीमध्ये आहे की नाही. कापं म्हणजे हे, ते भोकं छिद्र शिल्लक राहिले. आताची पिढी शिल्लक टाकतात की नाही माहीत नाही. हिंदूंचं हे वैशिष्ट्य आहे, हिंदूंच्यामध्ये त्याचे कान हे पाळ्या आहे कानाच्या, त्याच्यामध्ये छिद्र करतात. पूर्वी असायचे, पण माझ्याकडे होतं काहीतरी, नंतर गेलं, आता नाही दिसत कुठे आहे की नाही. ते छिद्रामध्ये ते असायचा एखादा दागिना असायचा. आणि ते कुंडलं तर मकर कुंडले, तळपती श्रवणी आहेच पांडुरंगाचं वर्णन की नाही. त्यांच्या श्रवणी म्हणजे कान, याच्यामध्ये तळपती श्रवणी मकर कुंडले. मकर म्हणजे मगरीच्या आकाराचं कुंडल आहे, तिथे दिसतं आहे ते. आता हे हालायला पाहिजे. तो इतका छोटा मुलगा आहे, पण त्याला तो कळतं आहे की अरे देव प्रकट झालं आहे, पण याचे कुंडल का हालत नाही, कुंडल हालायला पाहिजे, ते स्वाभाविक आहे. मग त्याला वाटतं हे अस्वाभाविक आहे, हे देव प्रकट झालं आहे, पण याचे कुंडल का हालत नाही, कुंडल तर हालायलाच पाहिजे. तेवढं त्याला आहे, कुंडल हालायला पाहिजे, हालत नाही आहे. मग तुमचं देवा तुमचे कुंडल का नाही हालत. मग छोट्या मुलांचं की त्याचं मन तसंच आहे, त्याच्या सिम्पल आहे अगदी. त्याला म्हणतो तुमचे कुंडल का हालत नाही. मग देवाने काय उत्तर दिलं की नाही, तू हलवलं तर ते हालतील आहे की नाही. म्हणजे भक्त देवाला भगवान म्हणवतो इथे आहे की नाही. तू म्हणजे देवाने कसं राहावं, आता त्याची अपेक्षा होती की देवाचे कुंडल हलले पाहिजे. समजा आपण मोठे लोक आहे, आपले कदाचित लक्षात नसतं आलं, तर देव येत नाही, हा थोडा भाग वेगळा आहे आपल्यासमोर आहे की नाही, ते आपण त्याच्यात जास्तीच्या करत नाही. पण समजा देवा आले आहे की नाही, एक तर आपल्याला कळणारच नाही, कुंडल हालत नाही मग आहे की नाही, की नाही, असं कुंडल हालत नाही हे आपल्याला कळणारच नाही.
कारण त्या प्रकारचं आपण मन नाही आहे की नाही. आणि समजा कळेल कोणा एखाद्याला कळलं तर तो देवाला असं काय कसं काय म्हणायचं, तुमची कुणाला काय हरत नाही, असा प्रश्न आपल्या मनात होईल आहे की नाही. पण ते लहान मुलांचं म्हणजे काय की अवांग म्हणून असं गोचर आहे, तो कोणत्या मनाला गोचर होतो याचा अर्थ असा नाही आहे. म्हणजे शास्त्राचे अर्थ कसे काढायचे, आपल्या मनाने नाही काढायचे की नाही, आपल्या मनाने काढायचे नसतात. ते जे योग्य लोक असतात त्याला त्यांनी केलं त्यांच्याप्रमाणे अर्थ काढायचे असतात की नाही. म्हणजे उपनिषदाचं जे अवांग मनस्स गोचर म्हटलं आहे त्याचा अर्थ असा नाही आहे, शब्दशः अर्थ घेऊ नका, शब्दशः अर्थ घेतला तसा होईल आहे. म्हणून ते श्रीरामकृष्ण म्हणतात की भगवान शुद्ध मनाला शुद्ध बुद्धीला गोचर आहे. हा अर्थ तुम्हाला नाही आहे शास्त्रामध्ये, असा अर्थ नाही केला एकदम स्पष्टपणे, इतका डायरेक्टली नाही केला आहे. इथं डायरेक्टली आहे की नाही, तुमच्याकडे मन आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, त्याला दर्शन होणार नाही, इंद्रियांना दर्शन होणार नाही, कारण तो तसा नाही आहे. पण होणार नाही म्हणजे काय, आता अर्जुनाला काय झाला आहे ना, दृष्टमानसी महामिता तिथे म्हटलं आहे ना गीतेमध्ये आहे की नाही. तो म्हणतो मला देवा तुझं ते दर्शन मिळेल काय बघायला, तो म्हणतो हो, त्यांनी म्हटलं नाही की हो तुला बघायला मिळेल की, असं नाही गीतेमध्ये काय की पटकन देवाला दर्शन तुला सुरुवात केली आहे, त्याला म्हणतात भक्ती, मैत्री आहे ती मैत्री भक्ती आहे, मित्रभक्ती आहे, सख्य भक्ती आहे ती की नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे, असं नाही म्हटलं की तुला बघतो मी, आपण विचार करतो असं नाही. पश्चिमे पार्थरूपाने शतशाने सहस्रशा, बघ अर्जुना तू मागितलं आणि त्यांनी देतोय असं नाही म्हटलं, द्यायला सुरुवात केली इमिजिएटली. तेव्हाचं तेव्हा जसं आपण ठाकूरांच्या जीवनात बघतो, त्याने नरेंद्र आले आणि त्यांनी पहिल्याच दर्शनामध्ये की त्यांनी त्याला एकदम सर्वोच्च आध्यात्मिक भूमीवर त्यांना प्रतिष्ठापित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता एकदम. म्हणजे त्यांना कळलं की हा नरेंद्र वगैरे काय त्यांच्या त्या आता ते सगळ्या त्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत. परंतु पहिल्या दर्शनामध्ये, दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये हे जे आपण बघतो आहे, आता इतर बाकी सगळे होते की इतके लोक येत होते त्यांच्याकडे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्तरावरचे, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येत होते. पण जेव्हा नरेंद्र आले तेव्हा त्यांनी त्याचप्रकारे पहिल्याच ह्याच्यामध्ये त्याला एकदम घेऊन त्यांना अद्वैत भूमीवर त्यांना प्रतिष्ठापित करायचं होतं, असं वर्णन आहे. पण ते नरेंद्र काय म्हणाले, हो तुम्ही मला काय करता, म्हणजे त्यांना वाटलं की काय करतात, म्हणजे काय संभोवन आहे, जातुटोणा आहे की आणखी काय, त्यांना काहीच माहीत नव्हतं. पण पवित्रता होती मनाची, जीवनाची प्रचंड होते. तर म्हणूनच श्रीरामकृष्ण पटकन त्यांना द्यायला निघाले की नाही. आणि मग ते म्हणाले की मला आईवडील आहेत की तुम्ही असं काय करता, म्हणजे त्यांचं मन त्याला घेऊन होतं. आणि स्वामींना माहिती आहे, श्रीरामकृष्ण माहिती की फार मोठा आधार आहे, यांना द्यायला पाहिजे. असे लीला प्रसंगामध्ये दुसरं दर्शन, तिसरं दर्शन, तर यदुमल्लिकाच्या बगीचात घेऊन गेले, तिथे त्यांना पुन्हा त्यांना स्पर्श करून गेला. मग त्यांचं ते बघितलं त्यांनी की त्यांचं पूर्व आयुष्य काय होतं, हा कोण आहे, कशाला आलेला आहे, ही सगळी माहिती त्याला आपण असं म्हणूया आपल्या भाषेमध्ये हिप्नोटाईज केलं, त्याला बेहोश केलं आणि ते सगळी माहिती त्यांच्याकडनं ती घेतली. आणि मग त्यांना आपण ज्या प्रकारे म्हणतो अखंडाच्या राज्यातला ह्या जिथे सप्तर्षी बसले आहेत की नाही, त्या अखंडाच्या राज्यातला आहे जिथे देवदेवतासुद्धा जायला घाबरतात, जाऊच शकत नाही तिथे, ते सुद्धा परत फिरतात. तिथला हा आहे, सप्तर्षीमधला आहे. आणि त्याला त्यांनी खाली आणलं, पृथ्वीवर आणलं जगाच्या उद्धारासाठी. समज मला काही माहीत नाही आहे. त्याने म्हटलं की मला घेऊन जात असत ते आपल्या खोलीमध्ये दक्षिणेश्वरला, तिथं उपदेशाचं पुन्हा आणलं, मला काहीच माहीत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ह्या गोष्टी आपल्या नेहमीच्या तार्किक जगामध्ये ज्याचा आपण तर्क करतो आणि प्रत्येक गोष्ट उलगडा करतो, तसं काही नाही. ते एक तर विश्वास ठेवा का ठेवू नका, असंच आहे ते.
कारण काय, हे आपण या प्रकारे विचार करत नाही, ह्या प्रकारचे आपले अनुभव नाही आहे. म्हणून म्हटलं आहे याच्या पलीकडे तुमचं जर मन इथे येत आहे, तुम्ही तर्काला सोडलं की नाही, तर्का सोडण्याचा अर्थ असा आहे शुद्ध मनाला आणि शुद्ध बुद्धीला गोचर आहेत, म्हणजे ती अवस्था तुमची झालेली आहे, त्या अवस्थेपर्यंत तुम्ही पोचलेला आहे. आणि म्हणून आता ती शुद्ध बुद्धी आणि शुद्ध गोचर म्हणजे कसं काय, शुद्ध मन म्हणजे काय, शुद्ध बुद्धी म्हणजे काय, ते म्हणतात चित्तशुद्धी म्हणजे शुद्ध मनाने चित्तशुद्धी झाली पाहिजे. हा तो सगळा वेगळा विषय. तुमचं स्वधर्माचं पालन करा, देवाला समर्पण कर्मफल करा, हे सगळे चित्तशुद्धीचे उपाय आहेत. कर्मफल समर्पण, तुम्ही जे जे काही करता त्याचं फळ निर्माण होतं, ते तुम्ही देवाला समर्पण करा. असं करता करता स्वकर्मणा तमभ्यर्च असं गीतेमध्ये म्हटलं आहे. स्वकर्मणा तुमची कर्म जी आहे ती कोणती असेल ती 24 तासामध्ये केलेली वेगवेगळ्या प्रकारची, तुम्ही तम अभ्यर्च, तम म्हणजे त्या परमेश्वराची जो पूर्ण जगामध्ये व्याप्त आहे की नाही, हे तर प्रवृत्तिर्भूतानां, ज्याने तुम्हाला प्रवृत्ती दिलेली आहे काम करण्याची, येन सर्वमिदं ततं ततं व्याप्तम, आणि ज्या परमेश्वराने सगळं विश्व व्यापलेलं आहे, तिथे असा कोणताच कोपरा नाही आहे, अशी कोणतीच जागा नाही जिथे ईश्वर नाही आहे. त्या ईश्वराची तमभ्यर्च, अभ्यर्च म्हणजे पूजा, त्या ईश्वराची पूजा करा. तुम्ही कशी पूजा करणार, तुम्ही ध्यान करून करणार, समाधी करून करणार, काही चिंतन करून करणार, श्रवण करून करणार, हे सगळंच करायला पाहिजे. पण तुम्हाला जितकं जमतं तितकंच करा, जास्त जमणार नाही. जितकं जमतं तितकंच करा, ते पुरेसं आहे तुमच्यासाठी. पण तुम्ही इतर ज्यावेळी करता ज्या गोष्टी, ते सुद्धा स्वकर्म आहे. जशी पूजा किंवा आता 10 दिवस यांनी पोथी हे केलं, पठण केलं, वाचन केलं, जे काय असेल ते की नाही, जे जे असेल ते सगळं भगवंताला समर्पण करा. मग ते लौकिक असो की लौकिक नसो, प्रत्येक गोष्ट यद्यत करोमी तत्तत सर्वमखिलं शंभो तवाराधन, देवा तुझीच आराधना आहे. सर्वमखिलं, सर्व म्हणजे अखिल आणि सर्व शब्दाचा अर्थ एकच आहे. अखिलम म्हणजे तेच, सर्व म्हणजे तेच. सर्वमखिलं सगळंच्या सगळं, काहीच बाकी सोडू नका. त्यांनी काय करा, देवाची पूजा करा. म्हणजे आपलं जीवन सर्व काय करा, उपासनामय करून टाका. त्यांनी चित्तशुद्धी होते. आपलं चित्तशुद्धीसाठी काय करायचं, वेगळं काय प्रयत्न करायचे. मग वेगळं म्हणजे तुम्ही जप करता, ध्यान करता, ह्या सगळ्या वेगळे प्रकार, देवाचं दर्शन करता, ह्या पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. पण त्याच्यातून उरल्यानंतर मग काय आहे ते उपासना नाही काय, त्यामुळे ती पण उपासना आहे. तुमच्या जीवनातली अशी कोणती गोष्ट नाही आहे की जिथे जी गोष्ट उपासना होऊ शकत नाही. शंभो तवाराधनम, हे देवा तुझी आराधना आहे. आता हे सगळा भाव निर्माण व्हायला, अशा मनाची प्रवृत्ती व्हायला फार कठीण आहे. त्याला चित्तशुद्धी म्हटलं आहे. म्हणून चित्तशुद्धी ही हळूहळू होणारी गोष्ट असते. कोणती गोष्ट शुद्ध व्हायला वेळ लागतो. पण बऱ्याच दिवसांनी बाहेर फिरून आलो, घरामध्ये कचरा साठलेला असतो, आपण पहिलं काम तेच करतो, कंबर कसतो, पदर खोसतो, सगळं जगाला मग ते हळूहळू होतं, काही एका दिवसात होत नाही. पण जेवढं आवश्यक आहे तेवढं तर आधी करून घेतो. पण स्वयंपाक करायचा असतो, खायचं असतं, जे काय करायचं असतं. पण आपण हळू होता काही दिवसांनी ते पुन्हा चकाचक होऊन जातं, पूर्वी जसं होतं तसं. तर चित्तशुद्धी असते. चित्तशुद्धी एकदम होत नाही आहे. पण ती जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रिया ही स्वतंत्र न बसायला, म्हणजे स्वकर्मणा तमभ्यर्च की नाही. मनुष्याला यश तसंच मिळत असतं. सिद्धिं विंदती मानवा, मानवा म्हणजे जो काही मनुष्य असेल त्याला, हा जो देहधारी मनुष्य आहे की नाही, त्याला 4 हात नाही आहे, याला 2च हात आहे. त्याला सहस्रभाव वश होते. देवा तू पुन्हा चतुर्भुजमध्ये तू प्रकट हो माझ्यासमोर, तू सहस्रभाव होऊ नको. ते मी बघितलं, मला लक्षात आलं की हमारी बस की बात नाही आहे. भगवान म्हणतात अरे फार कठीण आहे, देवा आप्यस्य रूपस्य सतत दर्शन कांक्षणा असेल, पण मला मात्र जे मिळालं तेवढं पुरेसं आहे. मी घाबरलो आहे. त्याला घाम फुटला, पहिल्या अध्यायात घाम फुटला, 11व्या अध्यायात त्याला आपला घाम फुटला की नाही.
तो युद्ध पाहून घाबरला आणि देवाला पाहून पण घाबरला, असं भगवद्गीता म्हणते. नाही, कारण काय, आपली तसं मन नाही आहे. तुम्ही म्हणून तर साधुसंग, प्रार्थना, गुरुचा उपदेश वगैरेंची जरूर. त्यायोगे असं काय होतं, चित्तशुद्धी होते. हा चित्तशुद्धी हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून स्वामी विवेकानंद तेच अरे बाबांनो, स्वधर्माचं पालन करा, स्वधर्माचं पालन करा. तुमचा धर्म काय आहे, तुमचा धर्म म्हणजे कर्तव्य काय आहे, की जेणेकरून ती कर्म ही स्वधर्म उपासना होईल आहे की नाही. उपासना नावाची वेगळी गोष्ट नसते. संपूर्ण जीवनच हे उपासनामय असतं. हे आपलं सनातन वैदिक धर्म सांगतो आपल्याला, संपूर्ण जीवनच उपासनामय आहे. त्याप्रती ब्रह्मार्पणम याचा अर्थ तोच आहे. आणि ब्रह्मार्पणम ब्रह्महविः म्हणजे यज्ञाचे जेवढे काही अंग असतात ते सगळेचे सगळे ब्रह्मार्पणम असतात. म्हणजे ब्रह्मकर्म समाधीना, जे समाधिमान पुरुष असतात त्यांचं सगळं कर्म काय असतं, ब्रह्ममय असतं. म्हणजे अग्नी ब्रह्म आहे, त्यातली आहुती ब्रह्म आहे, त्याच्यातले जे साधन आहेत श्रुश्रवबद्ध सगळेचं सगळं वेदी आहे, सगळंच ब्रह्मच आहे. त्याचं अब्रह्म असं काहीच नाही आहे. त्यालाच म्हटलं आहे भेदबुद्धी नाश. भेदवृत्ती ही जी भेदवृत्ती आहे की नाही, याचा नाश म्हणजे आत्मज्ञान, असं ते वर्णन आहे की नाही. क्रियाकारक फल, करणारा कर्म आणि त्याचं फळ, या तीन गोष्टी वेगवेगळ्या नाही आहे. त्याला म्हणतात भेदवृत्ती निवर्तका. तुम्ही भेदवृत्ती गेली की तुमच्या आत्मज्ञानाचे तुम्ही त्याच्यात प्रवेश केला. कुंभार हा मडकं बनवतो. कशापासून बनवतो, मातीपासून. माती, पाणी, उजेड, वारा हे सगळे पंचमहाभूत आहेत. आणि आकाश, आकाश म्हणजे अंतराळा, स्पेस, स्काय नाही. हे पंचमहाभूतापासून काय होतं, ते मडकं तयार होतं. त्याला इन्स्ट्रुमेंटल कॉज म्हणतात. ते चक्र आहे, चाक, ते इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला फिरवतो. या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत बघा. कुंभार वेगळा आहे, चाक वेगळं आहे, माती वेगळी आहे, पाणी सगळंच, उष्णता त्याला भासतो तो. पाचही मत असतात ते, माती, पाणी, ते जुन्या चित्रपटात जुनं होतं ते. आकार, माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळाचं मग हे आकारा, घटाघटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेगळा कुंभार, असं होतं. हा जो कुंभार आहे, आता कुंभार हा वेगळा आहे, मडकं वेगळं आहे. निमित्त कारण त्याला म्हणतात. निमित्त कारण उपादान. उपादान म्हणजे पदार्थ, वस्तू. वेगळ्या गोष्टी लागत असतात. कोणती गोष्ट घडवायला, स्वयंपाक करायला वेगवेगळ्या गोष्टी लागत असतात, वेगळे घटक लागत असतात. तसं कोणती गोष्ट घडायला वेगवेगळे घटक लागत असतात आणि बनवणं लागत असतो, त्याला कारक म्हणतात. आणि मग ती गोष्ट आकाराला ते तुमच्यासमोर प्रत्यक्ष होते. आता गोष्टी एक वेगवेगळ्या आहेत. हे म्हणजे सगळ्या पूर्णतत्वाचं सार आहे. ते सतत शंकर सांगत असतात, गीतेमध्ये ते सतत सांगत असतात. या गोष्टी वेगळ्या आहेत की एक आहेत. तुम्हाला मडक्यामध्ये तुम्हाला कुंभार दिसत नाही. मडक्यामध्ये तुम्हाला सगळे उपादानं दिसत नाही. तिथं माती दिसते पण पाणी दिसत नाही, उष्णता दिसत नाही की नाही, अग्नी दिसत नाही की नाही, स्पेस आपल्याला म्हणतो तशी दिसत नाही त्याच्यामध्ये की नाही. मग त्याच्यामध्ये ते मडकं आहे. मडकं म्हणजे फायनल, त्याला आपण रिझल्ट म्हणतो, ते आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुंभार दिसतो का? कुंभार दिसत नाही. मडक्यामध्ये तुम्हाला कुंभार दिसत नाही आहे. सगळेचे सगळे तुम्हाला उपादानं दिसत नाही आहे, त्याचं निमित्त दिसत नाही आहे. मग ते सगळं आहे की नाही? मग तुम्हाला ते ज्ञानदृष्टी लागेल. म्हणून मला तुला दिव्यदृष्टी देतो. दिव्यम ददामि ते चक्षु. चक्षु म्हणजे डोळे किंवा ज्ञाननेत्र ज्याला म्हणतात 15व्या अध्यायामध्ये. पश्यंती ज्ञानचक्षुषा म्हटलं आहे. दिव्यचक्षु, ज्ञाननेत्र. मग हे जे आपण बघतो आहे, आपल्याला जसं आपण भक्त म्हणतो, तुम्ही भक्त का आहात? कारण जे अभक्त आहे त्यांना काय, जे तुम्हाला दिसत त्यांना दिसत नाही आहे.
तुम्हाला जे दिसतं आहे ते त्यांना दिसत नाही आहे आणि म्हणून ते भक्त नाही आहे. कारण तुम्ही जे करता ते करत नाही आहेत इतर जण. आपण असं धरून थोडे विभागणी करूया. आपण एक भक्त आहे आणि जे भक्त नाही आहेत. म्हणजे तुम्ही समजा भक्त म्हणून जे काही साधक म्हणून मुमुक्ष म्हणजे काय करता ते करत नाही म्हणून ते नाही आहे त्या अर्थाने. मग काय याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे करता ते बरोबर करता. कारण काय ते महापुरुषांनी सांगितलेल्या परंपरेने 1000 वर्षांच्या परंपरेने सांगितलेली गोष्ट आहे. ते बरोबर करतात. त्याच्यावर पक्की श्रद्धा, त्याच्यावर पक्का विश्वास आणि ते बरोबर आहे म्हणून त्याला इथे म्हटलं आहे. म्हणून तर साधुसंग, प्रार्थना, गुरुचा उपदेश वगैरे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी मूल्यवान आहेत. म्हणून अतिशय आवडीने सत्कार सेवित म्हटलं आहे याला. भक्तिपूर्वक दृढभूमी चिरकाल करत राहिलं पाहिजे. कारण चित्तशुद्धी पटकन होत नाही. पण होत नाही असं नाही आहे. ती कालसापेक्ष असते. ती होते. त्या योगे चित्तशुद्धते नंतर त्याचं दर्शन घडतं. म्हणजे दर्शन शेवटी घडेल पण ते ह्या पद्धतीने घडेल. ही जी पद्धत आहे ही पद्धत बरोबर आहे आणि आपण ती श्रद्धेने करतो. का करतो का तर आपल्याला माहीत आहे की आज आपल्याला जरी काही फळ मिळालं नाही म्हणजे कंप्लीट फळ नाही मिळालं तरी ती कधीतरी मिळेल हा विश्वास. म्हणजे साधना ज्याला म्हणतो आपण, उपासना म्हणतो, आराधना म्हणतो, याचा तरी विश्वासाशिवाय होत नाही. हे नक्कीच याचं फळ मिळेल. देवाची कृपा नक्कीच होईल आहे. पण म्हणतात ईश्वराला बघतायत नक्की. तुम्ही 100 वेळा विचाराल म्हणते 100 वेळा सांगेल हो म्हणून सांगेल असं म्हणतात. ते जरूर जरूर होऊ शकतं असं म्हणतो. हे याचं महत्त्वाचं आहे. गीता म्हणा, वचनामृत म्हणा, ते इतकं. कारण यासाठी आपल्याला तो निर्माण व्हावा लागतो. तो विश्वास निर्माण व्हावा. विश्वास सगळं काम करतो. विश्वास निर्माण झाला की सगळं काय झालं असं म्हणतात. म्हणून आपण त्याच्यात तो हा विषय बघतो. विश्वास विश्वास विश्वास. आता विश्वास म्हणजे काय आहे की आपल्याला विश्वास असतो पण तो पक्का व्हायला पाहिजे. आणखी पक्का व्हायला पाहिजे. आणखी दृढ व्हायला पाहिजे. त्यासाठी सगळं हे त्यालाच आपण ज्याला चित्तशुद्धी जसजशी होते. चित्तशुद्धी म्हणजे हेच. नंतर तुरटी सुद्धा आपण आज बघत नाही, वेळ झाली आपली. त्या तुरटी पाणी गढूळ असतं पण तुरटी फिरवल्याने पाणी हे शुद्ध होतं. तर तुरटी म्हणजे हे सगळे उपाय. आणि शुद्ध नक्कीच होतं. तुरटी फिरवल्यानं पाणी नक्कीच शुद्ध होतं. हा विश्वास. म्हणजे हा विश्वास वाढवण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो. ज्या गोष्टी करत असतो त्या नक्की फलं देणाऱ्या असतात. नक्कीच फळ मिळेल त्याचं. हा विश्वास. म्हणजे आपलं मन जसं आहे तसं राहणार नाही. आपली बुद्धी जशी आहे तशी राहणार नाही. आपण जसं तसं राहणार नाही. आपण काय म्हणतो पूर्णपणे बदलून जाऊ जसं आपल्याला बदलायला हवं. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपा ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.